नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज सुद्धा महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न आपल्याला पडत असतात आणि त्या स्वप्नांचा नेमके अर्थ काय होतो हे आपल्याला समजत नाही. आपल्या सिक्स्थ सेन्स चॅनलवरती अनेकांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि अनेक जण प्रश्न विचारतात. अनेक महिला भगिनी आहेत, त्यांना जे स्वप्न पडतात त्याचा स्वप्नांचा अर्थ काय असं आवर्जून विचारतात आणि शक्यतो जास्तीत जास्त म्हणजे सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अनेकांनी मला जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांचे काय अर्थ होतो त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की एक लक्षात घ्या की आपल्याला स्वप्न का पडतात आणि खरोखर स्वप्नांना अर्थ असतो का आणि हे स्वप्न पडण्यामागे काही रहस्य आहे का. तर मंडळी, आपल्याला जे स्वप्न पडतात त्याचा बहुतांश भाग असा असतो की आपण जो विचार करत असतो, आपण दिवसभर जे बघत असतो किंवा जे आपण काम करत असतो, आपल्या डोक्यामध्ये जे चाललेलं असतं किंवा आपल्या अंतर्मनात मध्ये ज्या काही गोष्टी स्टोअर झालेल्या असतात, जेव्हा आपण रात्री जेवण करून झोपतो त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टी अशा डोळ्यासमोर दिसायला लागतात. बहुतेक स्वप्न असे असतात, म्हणजे 80% अशी स्वप्न असतात का आपण जे बघितलेले असतात किंवा आपण जसा विचार केलेला असतो अशाच गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात. कधी कधी आपल्याला समजा बाथरूमला जायचं असेल तर तसं स्वप्नामध्ये आपल्याला दिसतं. आता अनेक मानसशास्त्रज्ञांनी याच्यावरती संशोधन केलेलं आहे. म्हणजे स्वप्नशास्त्रावर जरी काही लोकांनी प्रयत्न केले असतील किंवा संशोधन केलेलं असेल, परंतु अशा अनेक गोष्टी आहे का त्याच्यावरती अजूनही कोणाला फारशी अशी माहिती नाहीये. बऱ्याच वेळाला अशी काही स्वप्न आपल्याला पडतात का ती गूढ असतात आणि ते आपल्याला काही कळतच नाही. म्हणजे नेमके आपण काय बघतो त्या गोष्टीला काही अर्थ नसतो, कधी आपण त्या संदर्भात विचार पण केलेला नसतो आणि अशी आपल्याला स्वप्न पडत असतात. आणि त्यानंतर काही अशी स्वप्न असतात की जी कॉमन असतात, जे आपण रोज बघतो, मित्र भेटणं किंवा आई वडील किंवा आपल्या कधी कधी पूर्वज सुद्धा स्वप्नामध्ये येतात. अनेकदा अशा गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात. मग या स्वप्नांचा काय अर्थ होतो आणि अजून एक विचार जातो की नेमकी स्वप्न खरी कोणती आणि कोणती स्वप्न खोटी असतात वगैरे. तर मंडळी, स्वप्न खरी खोटी म्हणण्यापेक्षा प्रत्येक स्वप्नाला हा अर्थ असतो आणि विशेषतः पहाटे जी स्वप्न पडतात आपल्याला त्या स्वप्नांना विशेष असा अर्थ असतो. म्हणजे तत्काळ फळ मिळणारे सुद्धा काही स्वप्न असतात. जसं आपण म्हणतो, संत वाङ्मयामध्ये बघितलं असेल आपण, दृष्टांत. पूर्वीच्या अनेक लोकांनी लिहून ठेवलेले हे जे दृष्टांत दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे लगोलग दुसऱ्या दिवशी हे खरे ठरलेले आहेत. म्हणून जे दृष्टांत आपल्याला पडतात, दृष्टांत कसा असतो, काही सेकंदामध्ये एखादी गोष्ट तुमच्या नजरेसमोर दिसते आणि तो जो दृष्टांत असतो तशा घटना दुसऱ्या दिवशी घडतात. आणि या बाबतीत मला स्वतःलाही काही असे अनुभव आलेले आहेत. स्वप्नशास्त्राबद्दलचे अशा अनेक व्हिडिओ आपण सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये टाकलेले आहेत आणि त्याबद्दलच अनेक लोक मला विचारत असतात, प्रश्न विचारत असतात, तुम्हाला जी पडलेली स्वप्न आहे त्याचा उचित अर्थ काय आहे. आणि जर आपल्याला स्वप्नांचा योग्य अर्थ लावता आला तर आपल्याला एखादी हानी होणार असेल किंवा एखादं नुकसान होणार असेल तर ते आपल्याला टाळता येऊ शकतं. किंवा एखादी चांगली घटना घडणार असेल त्याला आपल्याला पूर्वसूचना मिळतं, त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो किंवा त्याचा आपण फायदा सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे स्वप्न हे फार महत्वाचे आहे. ही अचेतन शक्ती आहे आणि तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की स्वप्न हे आपल्याला काहीतरी सांगतात, त्यांना काहीतरी सुचवायचं असतं. तसं पाहायला गेलं तर स्वप्न हे नैसर्गिक आहे. नैसर्गिकरित्या ज्या घटना आहे, जे संकेत असतात ते आपल्याला स्वप्नांद्वारे मिळत असतात. फक्त आपल्याला स्वप्नांचा योग्य अर्थ लावता आला पाहिजे. जसं आपण म्हटलं गूढ स्वप्न आहे, आता ते स्वप्नांचा अर्थ जर व्यवस्थित जर लावता आला तर त्याचा सुद्धा आपल्याला उपयोग करून घेता येतो. काही लोक म्हणतात की आमचे आई वडील जाऊन इतके दिवस झाले, आजोबा, कधी आम्ही त्यांचा विचार करत नाही, चर्चा करत नाही, तरी ते माझ्या स्वप्नांमध्ये आले होते किंवा ते माझ्याशी बोलत होते किंवा ते माझ्याशी बोलत नव्हते किंवा ते आमच्यावर ओरडले. अशा प्रकारची स्वप्न अनेकांना पडतात आणि तसे ते विचारत असतात. खरं म्हणजे स्वप्न का पडतात, जरी तुम्ही त्याचा विचार करत नसला तरी पण अनेक वर्ष तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलेले असतात किंवा काहींचा तुमच्याशी संबंध आलेला असतो आणि जरी संबंध आलेला नसला तरी तशा स्मृती असतात, आपल्या अंतर्मनात साठलेल्या असतात आणि त्या कधीतरी अचानक आपल्याला त्या आठवतात. कधी कधी तशा प्रकारची स्वप्न आपल्याला पडतात, त्या प्रसंगात त्या गोष्टी आठवत असतात. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं पूर्वीचं जुनं घर असेल आणि त्या जुन्या घरामध्ये तुम्ही सगळे कुटुंब राहत असेल आणि त्यातले काही माणसं, आपली जे वडीलधारे आजोबा असतील वगैरे, ते त्यांचं निधन झालेलं असेल आणि त्यानंतर तुम्ही नवीन घरात राहायला गेला किंवा शहरामध्ये गेला वगैरे, त्यानंतर तुम्हाला जेव्हा स्वप्न पडतं तेव्हा जुनं घर दिसतं आणि जेव्हा ते जुनं घर दिसतं त्यावेळेला तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या आजोबा किंवा त्या काळच्या गोष्टी तुम्हाला त्या स्वप्नामध्ये दिसायला लागतात. अजून एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा जेव्हा आपले पूर्वज किंवा आपले जे मृत्यू झालेले जे मंडळी असतात किंवा जवळची माणसं असतात ती स्वप्नात का येतात, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या एक तर त्यांच्याबद्दल खूप प्रेम असतं, संबंध जिव्हाळ्याचे असतात आणि जेव्हा आपण अडचणीत असतो किंवा टेन्शनमध्ये असतो किंवा आपल्याला काही आता काय करावं पुढे आपल्याला असं काही सुचत नाही,
त्यावेळेस आपल्याला जवळच्या लोकांची आठवण येते आणि अशाच वेळेला आपल्याला हे मृत्यू झालेली जवळची माणसं असतील ते आपल्या स्वप्नात येतं. मग आपण म्हणतो की जर अशा प्रकारची माणसं तुमच्या स्वप्नात आली तर आपल्याला ते काहीतरी सूचना देत आहे. आपल्या हातून जर एखादी वाईट घटना घडणार असेल किंवा वाईट गोष्टी आपल्या हातून घडत असतील तर त्या घडू नयेत त्यासाठी सुद्धा ही मंडळी आपल्या स्वप्नामध्ये येत असतात आणि म्हणजे त्यांना काहीतरी सुचवायचं असतं. बऱ्याचदा असं होतं आपल्याकडे पूर्वज स्वप्नामध्ये येतात आणि ते आपल्याशी बोलतच नाही किंवा रागावलेले चिडलेले किंवा आपल्याकडे बघत पण नाही किंवा अशा प्रकारची स्वप्न पडतात. त्याचा अर्थ असा होतो की आपल्या मनामध्ये काहीतरी चाललेलं आहे किंवा आपल्याला काहीतरी अडचणी आलेल्या आहे किंवा आपण काहीतरी चुकत आहोत किंवा आपल्या हातून काहीतरी चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या घडू नये असा त्याच्या मागचा खरं म्हणजे संकेत असतो, अर्थ असतो. तर मंडळी अशाच प्रकारची अनेक स्वप्न आहेत. लोकांना पडलेली अनेक जी स्वप्न असतात ते आपल्या चॅनलवरती सांगत असतात. त्यांचा अर्थ समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो. आपल्याला जर अशा प्रकारची काही स्वप्न पडली असेल तर ते नक्की कमेंटमध्ये कळवा. जास्तीत जास्त तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मंडळी स्वप्नशास्त्रावरचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.